मग YouTube चॅनलवर व्हिडिओ रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत बनवले. बरं. मग ते बनवल्यावर माझी बायको म्हणे आजूबाजूच्या लोकांना झोपवतो द्या, नाही तर ते येईन आपल्या घरी. मग व्हिडिओ एडिट केले सायंकाळी 4, 4:30 वाजेपर्यंत. मग ते अपलोड करा. अपलोडले खूप वेळ लागायचा, नेट बरोबर राहायचं नाही. का आलं म्हणले झोला झेंडी एवढ्याला वेळ टाईम लागून राहिला याले. मग मी काय केलं त्याच्यात, साला म्हणलं हे काही बरोबर नाही. हे म्हणलं एवढ्याला वेळ एडिट फेडिट करायला आपल्याला आहे नाही. तो साला एक व्हिडिओ खूप जास्त जीबीचा व्हायचा. तो अपलोड व्हायला खूप वेळ घ्यायचा. मग मले काय केलं पोट्ट्यानं, पोट्ट्याला म्हणलं आपल्या YouTube चॅनलवर म्हणलं सगळ्या तुमच्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटवरून सबस्क्राईब करा म्हणलं तुम्ही. बरं. तर मग पोट्ट्याने सबस्क्राईब केलं तरी 800च झाले. तर सर म्हणे लाईव्ह या. अबे पण लाईव्ह यायला 1000 पाहिजे ना म्हणलं. बरोबर. तर मग एका पोट्ट्यानं मला स्क्रीनशॉट पाठवला. सर हे परगन सरचे क्लासेस आहे, हे लाईव्ह जातात, याचे 600 सबस्क्रायबर आहे. मी त्याला फोन केला, सर म्हणलं तुम्ही कसं लाईव्ह जाता जी? तर म्हणे तुम्ही स्ट्रीमलॅब नावाचं एक ॲप डाउनलोड करा म्हणे, ते YouTubeला लिंक करून घेता येते म्हणे. असं का म्हणलं. मग माझ्या पोट्ट्याला म्हणलं का बी म्हणलं हे स्ट्रीमलॅब का होईल म्हणलं. मग पोट्ट्याने सर्च केलं इकडं तिकडं आणि मग म्हणलं हे आपल्या चॅनलले पाय बरं म्हणलं जमते का. हो जमते म्हणे. मग ते जेव्हा YouTubeवर लाईव्ह जायला लागलो मग हा व्हिडिओ मग पोट्टे पाहायला लागले. मग पोट्ट्याला स्टोअर व्हायला लागला तिथंच. मग ते 2,500 सबस्क्रायबर झाले. ते पोट्टे का नाही त्याच्या मित्राला लागलेल्या की मुंबईला पाठवायचे. ते एक शार्दूल पटेल एक चंद्रपूरचा पोरगा आहे चव्हाण नावाचा. ते दोघं STI होते. ते बंद रूममध्येच राहत होते कोरोनात. ते व्हिडिओ पाहायचे, त्याला खूप आवडायचे. त्याला वाटत साला ह्या मास्तरचे 2,000-2,500 सबस्क्रायबर आहे. ह्या एवढा चांगला शिकवते, याले फॉलोअर वर्ग काऊन नाही बा. म्हणून त्यानं ते एक भूगोलाचा खतखत ज्वालामुखीचा टॉपिक होता. त्याच्यातला व्हिडिओ पाऊण तासाच्या व्हिडिओमधला 2 मिनिटाचा व्हिडिओ काढला. आणि त्याच्यापाशी का नाही आपलं टेलिग्राम चॅनल होतं एक डेप्टी कलेक्टर DYSPचं, त्याचे ॲडमिन होते ते. आणि एक होतं आपलं PSIचं 16,000 PSIचं महाराष्ट्रातल्या, त्याच्यावर व्हिडिओ टाकला. आणि जे व्हिडिओ सकाळी बूम झाला. जिकडं तिकडं मला फोन येऊन राहिले, सर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला 2 मिनिटात. अबे 2 मिनिटाचा एकही व्हिडिओ नाही म्हणलं माया. नाही म्हणे तुमचाच होय म्हणे 2 मिनिटाचा व्हिडिओ. अबे म्हणलं तो पाऊण तासाचा व्हिडिओ होता. मग मोठं लिंक पाठवले. साला असा व्हिडिओ टाकला नाही, ह्या व्हिडिओ म्हणलं एडिट केला आहे. मग ते त्या पोरायचा मला फोन आला का सर तुमची परवानगी न घेता आम्ही एडिट करून टाकला. अरे बा धन्यवाद म्हणलं बा, तुमच्यामुळे व्हायरल तरी झालो मी.